नमस्कार, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनलवर। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आयुष्यात अशी वेळ प्रत्येकावर येते जेव्हा सगळं हातातून निष्ठत असल्यासारखं वाटतं। जवळची माणसं बदलतात, विश्वास तुटतो, मेहनतीचं फळ मिळत नाही आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, देवा माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, परमात्मा कधीच कोणाला विनाकारण दुःख देत नाही। कारण सोनं चमकण्यासाठी अग्नीमधून जावं लागतं आणि माणूस मजबूत होण्यासाठी संघर्षातून जावं लागतं। आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या हेच अश्रू तुमच्या यशाची कहाणी सांगतील। आज लोक तुम्हाला कमी लेखत असतील, पण एक दिवस हाच समाज तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवेल। वाईट वेळ आली म्हणून घाबरू नका, कारण अंधार कायम राहत नाही। रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच। तसंच तुमचं दुःख कितीही मोठं असलं तरी आनंदाचा दिवस नक्की येतो। कधी कधी देव आपल्याला एकटं सोडल्यासारखं वाटतं, पण खरं सांगू, त्यावेळी तो आपल्याला पडू देत नसतो, तर चालायला शिकवत असतो। ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केलं ते कधी कधी तुम्हाला सोडून जातात। ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही केलं तेच तुमची किंमत करत नाहीत आणि तेव्हा मन पूर्णपणे तुटून जातं। पण आयुष्याचं एक सत्य आहे, ज्यांनी तुम्हाला सोडलं ते तुमची किंमत नव्हती समजू शकले, पण परमात्मा तुमची किंमत ओळखतो, म्हणूनच तो तुम्हाला अजूनही मजबूत बनवत आहे। लोक म्हणतात तू हरलास, पण तुम्ही स्वतःला सांगा मी अजून संपलेलो नाही। कारण जिंकणारे लोक कधी परिस्थितीवर रडत बसत नाहीत, ते शांतपणे संघर्ष करतात आणि एक दिवस इतिहास घडवतात। म्हणून वेळ खराब आहे म्हणून घाबरू नका। तुमचं मन तुटलं असेल तरी विश्वास तुटू देऊ नका, कारण ज्या माणसाकडे परमात्म्याचा आधार असतो त्याला हरवण्याची ताकद कोणातच नसते। एक दिवस येईल जेव्हा तुमच्यावर हसणारे लोकही म्हणतील, हा माणूस खूप काही सहन करून इथपर्यंत पोहोचला आहे। तोपर्यंत फक्त एक गोष्ट करा, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि परमात्म्यावर श्रद्धा ठेवा। कारण देव शांत असतो पण अंधळा कधीच नसतो।